नेरळ पोलीस ठाणे हद्दीत अलीकडच्या काळामध्ये चोरी व घरफोडी यासारख्या गुन्ह्यांची वाढ होत असल्यामुळे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी स्वतःहून हजर राहत रात्रीची गस्त वाढून ठिकठिकाणी नाकाबंदी चालू केल्याचे दिसत आहे। दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 2:45 वाजण्याच्या सुमारास नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शेलू येथील रेल्वे स्टेशनच्या जवळील आदिनाथ कन्स्ट्रक्शन या बिल्डिंग जवळ दोन अनोळखी इसम अंधारात लपून तसेच आपले अस्तित्व लपून चोरी अगर घरफोडी यासारखे गुन्हे करण्याच्या इराद्याने संशयितरित्या दिसले म्हणून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कर्तव्यावर असणारे पोलीस हवालदार देवेंद्र शिंगारे व पोलीस शिपाई प्रशांत बेले यांनी ही माहिती मोबाईल वरून कर्जत विभागीय गस्तीकरिता असणारे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली। शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी येऊन सदर इसमांची चौकशी केली। त्यांना त्यांचे नाव व येथे येण्याचे कारण विचारले असता उडवाउडवीची उत्तरे असमाधानकारक असल्याने दोन्ही इसम हे चोरी किंवा घरफोडी सारख्या गुन्ह्यांचे कृत्य करण्याच्या इराद्याने आल्याची खात्री पोलिसांना झाली। त्यांच्या विरुद्ध नेरळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। विकास मोतीराम राठोड वय वर्ष 36 राहणार लादी नाका तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे, संजय तोताराम सुते वय वर्ष 25 राहणार फॉरेस्ट नाका हनुमाननगर अंबरनाथ जिल्हा ठाणे अशी या आरोपींची नावे आहेत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजाराम पिंगळे करीत आहेत। नेरळ नागरिकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून पोलीस हवालदार देवेंद्र शिंगारे, पोलीस शिपाई प्रशांत बेले यांचे कौतुक होत आहे। तसेच प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या पोलीस दलातील अप्रतिम गुन्ह्यांची उकल करणे व गुन्हे घडू नये म्हणून आधीच खबरदारी घेणे मोलाचे ठरत आहे अशी चर्चा आता सर्व स्तरातून होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।